गिरगाव चौपाटीवरील ही दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी तगडा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मुंबई महापालिका प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांच्याकडून हजारोंच्या संख्येने अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी मुंबई महापालिकेकडून संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत। गिरगाव चौपाटी परिसरामध्ये एक एक गणपती आता दाखल होतील आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी केलं जाईल। ही शान कुणाची, लालबागच्या राजाची अशी घोषणा या ठिकाणी दिली जाते। लालबागचा राजा हा मुंबईकरांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू असतो। भक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक म्हणून लालबागच्या राजाकडे पाहिलं जातं आणि लालबागच्या राजाचं एक रूप डोळ्यात साठवण्यासाठी मुंबईकर नागरिक हा असूसलेला असतो। त्यामुळे तासनतास रांगेत उभा राहत देखील तो आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हाल अपेष्टा सहन करून या ठिकाणी उभा असतो। आता मुंबईतील ह्या गगनचुंबी गणपती मूर्ती आपण पाहतोय। उंचच उंच अशा या मूर्ती आणि एक एक मूर्ती आता गणपती विसर्जनासाठी पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। लालबागचा राजा, मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा गणपती, त्याचबरोबर इतरही महत्त्वाचे आणि मानाचे गणपती हळूहळू पुढे मार्गस्थ होत आहेत। गणपती निघाले गावाला, चैन पडेला आम्हाला, अशीच काहीशी भावना या प्रत्येक भाविकाची असते, प्रत्येक गणपती भक्ताची असते आणि त्यामुळेच किंबहुना गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं हाक देखील, अशी साथ देखील आपल्या लाडक्या बाप्पाला हा प्रत्येक भाविक घालत असतो। प्रत्येक गणपती भक्त हा या 10 दिवसांची अर्थात गणेश चतुर्थीची वाट पाहत असतो। कधी लाडका बाप्पा येतोय, 10 दिवस आपण त्याची नित्योपचार पूजा, मनोभावे पूजा अर्चा, त्याचबरोबर आरती आणि लाडक्या बाप्पाच्या आवडीचे प्रसाद त्याला खाऊ घालण्यासाठी या 10 दिवसामध्ये गृहिणी देखील सज्ज असतात। महाराष्ट्राचं वैशिष्ट्य हेच की प्रत्येक घरोघरी हा गणपती बाप्पा विराजमान होतो आणि संपूर्ण 10 दिवस अर्थात काहींकडे 1.5 दिवस, 5 दिवस असा देखील गणपती असतो। मात्र संपूर्ण राज्यभरामध्ये 10 दिवसाचा हा गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावानं लाडक्या बाप्पाची पूजा अर्चा केली जाते आणि या 10 दिवसांमध्ये घरांमध्ये त्याचबरोबर मंडळांमध्ये अत्यंत भक्तिभावाचं, श्रद्धेचं असं वातावरण असतं। श्री गणेशाची विविध रूपं जर आपण पाहिली तर सौम्य गणपती, बाल गणपती, हेरंब गणपती, लक्ष्मी गणपती, हरिद्राग गणपती, पिंगल गणपती, सूर्य गणपती, वरद गणपती, नर्तन गणपती, उत्तिष्ठित गणपती, तांत्रिक गणपती, उच्छिष्ट गणपती, ऊर्ध्व गणपती, द्विभुज गणपती, दशभुज गणपती, महागणपती, उजव्या सोंडेचा गणपती आणि डाव्या सोंडेचा गणपती अशी विविध रूपं या गणपती बाप्पाची आपल्याला पाहायला मिळतात। त्यातीलच ही दशभुज गणपतीची मूर्ती आपण या ठिकाणी पाहतोय। गिरगाव चौपाटी परिसरामध्ये आता एक एक गणपती दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येनं मुंबईकर नागरिक आणि गणपती भक्त आता गणेश विसर्जनासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत। या संपूर्ण रस्त्यावरील ज्या इमारती आहेत त्या इमारतींमधून देखील गणपती बाप्पावर पुष्पवृष्टी केली जाते, गुलालाची उधळण केली जाते आणि आपल्या लाडक्या बाप्पाला मनोभावे जड अंतःकरणानं निरोप दिला जातो।